क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आणि आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय रोलबॉल क्रीडा स्पर्धांना उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे। कोकमठाण येथे 20 ते 22 नोव्हेंबर 2025 या कालावधीत या स्पर्धा संपन्न होत आहेत। वयोगट 14, 17, 19 मुले-मुलींसाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नागपूर, मुंबई, अमरावती आणि कोल्हापूर येथून जवळपास 400 खेळाडूंनी यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे। शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता स्पर्धांचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं आहे। प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते क्रीडा मशाल प्रज्वलित करून आत्मरूप पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक माननीय श्रीमान अमोल भारती साहेब, कोपरगावचे तहसीलदार माननीय महेश सावंत साहेब, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे सर तसेच आत्मा मालिक ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय श्रीमान बाळासाहेबजी गोरडे साहेब, विश्वस्त प्रकाशजी गिरमे साहेब, सामन्यांचे सर्व पंच, इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होत्या। आत्मा मालिक संकुलात स्पर्धांना जोरदार सुरुवात झाली असून उद्घाटनात मान्यवरांनी खेळाडूंचा उत्साह वाढवत मार्गदर्शन केलं। यावेळी ट्रस्टच्या वतीनं मान्यवरांचा संत प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला आहे। खेळाडूंची निवास व्यवस्था तसेच प्रसादाची व्यवस्था आणि स्पर्धांसाठी सुसज्ज मैदानं उपलब्ध करून देण्यात आली आहे। या स्पर्धा आनंदाच्या तसेच आध्यात्मिक वातावरणात संपन्न होत आहे। या सर्व खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। स्पर्धांसाठी संकुलाचे शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, साईनाथजी वरपे सर, पटेल माई मॅडम, सर्व प्राचार्य, त्यामध्ये प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगे सर, माणिकरावजी जाधव सर, संदीप गायकवाड सर, नामदेवजी डांगे सर, अशोक शिंदे सर, संकुलाचे सर्व क्रीडा शिक्षक, NDAचे प्राचार्य दीपक आहेर सर यांनी मेहनत घेतली आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।